नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण काय करत आहोत, तलाठी भरतीसाठी दररोज एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 7 आहे। या अगोदरच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्या सुद्धा तुम्हाला काय करायच्यात, नक्की पाहून घ्यायच्यात। आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकामध्ये काय करत आहोत, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, म्हणजे ज्या परीक्षा TCS ने घेतल्या होत्या किंवा IBPS ने घेतल्या होत्या, या परीक्षामधील प्रश्न काय TCS किंवा IBPS ने घेतलेल्या परीक्षेमधील प्रश्न आपण जसे तसे काय करतो घेत आहोत। ओके, आणि तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काय याच पद्धतीचे किंवा हेच प्रश्न काय होणार पुन्हा पुन्हा विचारले जाणार आहेत। त्याच्यामुळे आपण जेवढे प्रश्न घेतोय ना मित्रांनो, ते सगळे प्रश्न तुम्हाला काय करायचे, तोंडपाठ करून टाकायचे। तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो, आता तलाठी भरती होईपर्यंत आपले जेवढे व्हिडिओ होतील, साधारणपणे अजून 2-1 महिने परीक्षेला टाइम असणार आहे, म्हणजे आता साधारणपणे अजून आपले 50-60 व्हिडिओ होतील। मग जर तुम्ही एवढे व्हिडिओ जर पाहिले आपले सगळे, तर तुम्हाला जीके साठी वेगळं काही वाचायची गरज नाही। तुमचे जर जीके पैकी आउट ऑफ म्हणजे 25 पैकी 25 प्रश्न बरोबर येतील, म्हणजे तुम्हाला काय होतील, जीके मध्ये 50 पैकी 50 मार्क मिळवून देण्याची गॅरंटी कोणाची राहिली, माझी राहिली। फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपले सगळे व्हिडिओ म्हणजे आपण जेवढे व्हिडिओ घेणार आहोत तलाठी भरतीसाठी जीकेचे, आणि ते पण कसे घेणार आहोत, अगदी मोफत घेणार आहोत। त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे सुद्धा आपण घेणार आहोत। मराठी व्याकरण सुद्धा या ठिकाणी तुमचं आपण काय करणार आहोत, पूर्णपणे कव्हर करून ठेवणार आहोत। ओके, मग या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? काय विचारलं आपल्याला, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय कुठे आहे असं विचारलं आपल्याला। आता लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीलाच काय म्हटलं जातं, IMF सुद्धा म्हटलं जातं। प्रश्न येऊ शकतो, IMF चे मुख्यालय कोठे आहे? मग लक्षात ठेवायचे, दोन्ही एकच आहे। कोठे आहे मुख्यालय, तर मुख्यालय वॉशिंग्टन DC या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? काय विचारलं जातं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली? मग आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कधी झाली होती? 27 डिसेंबर 1945 ला झाली होती। लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाचं आहे, कारण आता फक्त आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच नाही, तर जेवढ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, या सगळ्या संघटना तुम्हाला काय करायचे मित्रांनो, तोंडपाठ करून ठेवायचे आहेत। कारण कुठलीही परीक्षा असो तुमची, या संघटनेवरती तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये प्रामुख्याने काय विचारलं जातं पहा, एक तर संघटनेचं मुख्यालय कोठे आहे असं विचारलं जातं, किंवा खालीलपैकी कोणते देश संघटनेचा सदस्य आहे किंवा नाही असं विचारलं जातं। त्याच्यानंतर संघटनेची स्थापना कधी झाली हे पण विचारलं जातं, आणि संघटनेच्या स्थापनेमागचा उद्देश काय आहे किंवा संघटनेचं कार्य काय आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं। मग ह्या चारही घटकांनी तुम्हाला काय करायचंय, सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास करायचा आहे। हवं तर आपण त्याच्यासाठी काय करू, एखादा स्पेशल व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये सगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा काय करू आपण या ठिकाणी समावेश करून घेऊ। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 2 आहे। काय विचारलं आपल्याला या ठिकाणी, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? काय विचारलंय, ऑल इंडिया मुस्लिम लीग म्हणजेच मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे। मग तुम्हाला माहिती असेल, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती, 1906 साली झाली होती। तारीख पण तुम्हाला सांगतो पहा, 30 डिसेंबर, काय तारीख पण लक्षात ठेवा, 30 डिसेंबर 1906 ला झाली होती। परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस तारीख सुद्धा विचारली जाते, मग सरळ लक्षात ठेवायचे, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, 30 डिसेंबर 1906 ला झाली। आता या ठिकाणी तुम्हाला अजून एक लक्षात ठेवायचे की मुस्लिम लीगच्या स्थापनेच्या अगोदर सिमला शिष्टमंडळ भेटलं होतं। सिमला शिष्टमंडळ कोणाला भेटलं होतं हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग सिमला शिष्टमंडळ कोणाला भेटलं होतं, तर लॉर्ड मिंटो यांना भेटलं होतं। कुठं भेटलं होतं असा प्रश्न आला, तर उत्तर तुम्हाला माहिती आहे, कुठं भेटलं होतं, सिमला या ठिकाणी भेटलं होतं। त्याच्यामध्ये किती मुस्लिम नेते होते असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे। मग त्याच्यामध्ये एकूण 35 मुस्लिम नेत्यांचा समावेश होता। कशामध्ये, सिमला शिष्टमंडळामध्ये। व्हाईसराय लॉर्ड मिंटोला भेटलं, ते कधी भेटलं, तर 1 ऑक्टोबर 1906 ला भेटलं। तारीख पण लक्षात ठेवायची, कधी भेटलं ते व्हाईसराय लॉर्ड मिंटोला, 1 ऑक्टोबर 1906 ला भेटलं। आणि या शिष्टमंडळाचं नेतृत्व कोण करत होतं, तर या शिष्टमंडळाचं नेतृत्व सर आगा खान करत होते। पहा, म्हणजे आगा खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लॉर्ड मिंटो यांची भेट घेतली होती। भेट कधी घेतली, तर ती 1 ऑक्टोबर 1906 ला घेतली। त्याच्यानंतर काय झालं पहा, 30 डिसेंबर 1906 ला काय झाली, मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली। ओके, आणि ही जी मुस्लिम लीगची स्थापना झाली, याच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। मग ढाक्याचे नवाब सलीम उल्ला खान, काय ढाक्याचे नवाब सलीम उल्ला खान हे काय होते, मुस्लिम लीगच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। आणि पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं मुस्लिम लीगचं, किंवा मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या शहरात झाली हा पण प्रश्न विचारला जातो। तर लक्षात ठेवा, ढाका या शहरामध्ये काय झाली होती,
मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. म्हणजेच मुस्लिम लीगचं पहिलं अधिवेशन कोणत्या शहरामध्ये झालं होतं, तर ते ढाका या शहरामध्ये झालं होतं. ओके, मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. कारण मुस्लिम लीग असेल किंवा आपली राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस असेल, याच्यावरती काय परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, काय विचारलंय, मद्रास मधील वेद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता. आता या ठिकाणी पहा, वेद समाज काय विचारलंय, वेद समाज खालीलपैकी कोणत्या समाजाकडून प्रेरित होता असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत पहा आपल्याला, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, युवा बंगाल आंदोलन आणि रामकृष्ण मिशन. तर यापैकी याचं योग्य उत्तर आहे ब्राह्मो समाज. म्हणजेच लक्षात ठेवायचंय, ब्राह्मो समाजापासून प्रेरणा घेऊन वेद समाजाची काय झाली होती, स्थापना झाली होती. वेद समाजाची स्थापना कुठं झाली होती, मद्रासमध्ये झाली होती. त्या मद्रासमध्येच आता काय चेन्नई हे शहर आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आता त्याच्याबद्दल वेद समाजाबद्दल सुद्धा आपण काय करू, काही महत्वाची माहिती सापडू किंवा महत्वाची माहिती घेऊ. कारण बऱ्याच पुस्तकामध्ये वेद समाजाबद्दल माहिती दिलेली नाही. काय मग बऱ्याच वेळेस आपण काय होतं, ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेस आपण म्हणतो अरे हा प्रश्न आला कुठून, काय म्हणतो, अरे हा प्रश्न आला कुठून, कोणत्या पुस्तकात नाही हे, आपण तर वाचलं नाही. मग असा प्रश्न येतो. मग याच्यासाठी तुमचा अभ्यास कमी होतो. तुम्हाला जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत, हे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केले असतील तर काय होतं, आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न येतात. आता प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणजे याच्यामध्ये एक मुलं गल्लत करतात की समजा तलाठी भरती आहे ना, तर मग फक्त तलाठी भरतीचे येणारे प्रश्न येतात. तसं काही नाही. तलाठी भरतीला इतर दुसऱ्या भरतीला किंवा इतर सरळ सेवा परीक्षेला, म्हणजे समजा पुणे महानगरपालिकेची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये जीकेवर आलेला प्रश्न सुद्धा काय होऊ शकतो, तलाठी भरतीला जशाच तसा येऊ शकतो. माडा भरतीची परीक्षा झाली, त्याच्यामधला प्रश्न सुद्धा तलाठी भरतीला जशाच तसा येऊ शकतो. किंवा इतर असतील, जिल्हा परिषदेची भरती असेल, आरोग्य सेवकची भरती असेल किंवा इतर येणाऱ्या भरती असतील, ह्या सगळ्या भरतीमध्ये काय जेकेचा सिलेबस काय मित्रांनो सेम आहे. त्याच्यामुळे काय करायचं असते तुम्हाला, जीकेचा अभ्यास करताना स्पेशली असं नाही करायचं की तलाठी भरतीसाठी वेगळं पुस्तक करणार, आरोग्य सेवकसाठी वेगळं करणार किंवा इतर कशासाठी वेगळं करणार. अगदी सगळ्या सरळ सेवा भरतीचा सिलेबस काय असतो, जीकेचा. मी काय सांगतोय, जीकेचा सिलेबस. त्याचबरोबर मराठी व्याकरण सुद्धा, जीके असेल, मराठी व्याकरण असेल, हे काय सर्व परीक्षेसाठी सारखं आहे. ओके, मग या ठिकाणी पाहूया आपण वेद समाजाची स्थापना कधी झाली. प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला. 1864 ला झाली होती. ठिकाण कुठं झाली होती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याचे संस्थापक कोण होते पहा, केशवचंद्र सेन आणि के श्रीधरन नायडू. हे काय होते, वेद समाजाचे संस्थापक होते. प्रेरणा कोणाकडून घेतली होती, हा तर आपल्याला प्रश्न होता की प्रेरणा कोणाकडून घेतली आहे. मग प्रेरणा कोणाकडून घेतली होती, ब्राह्मो समाजाकडून प्रेरणा घेतली होती. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न खूप विचारलेला आहे. सगळ्यात महत्वाचा आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली. ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली होती, 1828 ला झाली होती. कोठे झाली होती, कोलकाता या ठिकाणी झाली होती. त्याचबरोबर संस्थापक कोण होते, ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण होते, तर राजा राम मोहन रॉय हे काय होते, ब्राह्मो समाजाचे संस्थापक होते. ओके, ही सगळी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. हवं तर काय करत जा, आपला व्हिडिओ बघताना ना एखादं कागद आणि पेन हातामध्ये घेऊन बसत जा, छोट्या छोट्या नोट्स काढत जा. कारण काय होईल, एकदा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात राहत नाही, म्हणजे तुमच्या नाही, माझ्या नाही, कुणाच्याच नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आपण जर महत्त्वाचा मुद्दा किंवा एखादा प्रश्न वेगळा वाटला, आता एक गोष्ट लक्षात घ्या, जो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय, जी माहिती तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ती लिहून घेण्याची काही गरज नाही. परंतु जी माहिती तुम्हाला माहीत नाही, जी तुम्हाला नवीन शिकायला भेटली, अशी माहिती काय करायचं, एका वहीवरती, एका कागदावरती काय करायचं, नोट डाऊन करून ठेवत जा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 4 नंबरचा प्रश्न आहे. काय विचारलंय, खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे क्षेत्र आहे. पहा, आता सातवाहन राज्याच्या राजधानीचे क्षेत्रचं प्राचीन नाव कोणतं असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय आहेत, प्रतिष्ठान आहे, उज्जैन आहे, राजगृह आहे आणि श्रावस्ती आहे. हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये खूप वेळेस रिपीट झालेला आहे. मग सातवाहन राज्याच्या राजधानीचं प्राचीन नाव काय होतं, तर ते प्रतिष्ठान हे होतं. मग प्रतिष्ठानचं सध्याचं नाव काय आहे, लक्षात ठेवा, काय आहे, पैठण. पैठण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. पैठणवरून गोदावरी नदी गेलेली आहे. त्या ठिकाणी जायकवाडी धरण आहे आणि संत एकनाथ महाराजांची काय आहे, समाधी आहे. कुठं, पैठण या ठिकाणी. त्याच्यामुळे पैठण काय म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या काय एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी पहा, सातवाहन राजावरती प्रश्न येऊ शकतो की सातवाहन राजवंशाचा संस्थापक कोण किंवा सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण, हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. तर मग लक्षात ठेवायचं आहे, राजा सिमुकनी काय केली होती, सातवाहन राजवंशाची स्थापना केली होती.
त्यांचा कालखंड काय होता पहा, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असं एकूण त्यांनी किती वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं असेल मित्रांनो, तर 460 वर्ष त्यांची सत्ता होती. किती वर्ष? 460 वर्ष सत्ता होती. कुणाची? सातवाहन घराण्याची. आणि या 430 वर्षामध्ये एकूण किती राजे होऊन गेले सातवाहन घराण्याचे, तर एकूण 30 राजे होऊन गेले. म्हणजे 30 राज्यांनी मिळून 460 वर्ष काय केली, सातवाहन सत्ता चालवली होती. ओके, लक्षात ठेवायचं. कालखंड लक्षात ठेवा. कालखंड खूप सोपा आहे पाठ करण्यासाठी सुद्धा आणि परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे, त्याच्यामुळे तो महत्वाचा आहे. इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं या ठिकाणी, लोसंग महोत्सवात. आता या ठिकाणी जे वेगवेगळ्या राज्यातील महोत्सव आहेत, नृत्य आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण याच्यावरती परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारले जातात. या ठिकाणी विचारलंय, लोसंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते. काय विचारलंय, कोणता महोत्सव? लोसंग महोत्सव. ऑप्शन काय आहेत पहा, कोल आहे, भरिया आहे, भिल्ल आहे आणि भूतिया आहे. तर यापैकी भूतिया ही जमात काय होते, लोसंग महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेते. आता या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, जमात तर तुम्ही ठेवली, पण लोसंग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये होतो किंवा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने होतो हे पण लक्षात ठेवायचंय. तर कोणत्या राज्यामध्ये होतो, सिक्कीम राज्यातील आहे. प्रमुख सहभाग कोणत्या जमातीचा असतो, भूतिया जमातीचा असतो. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, महोत्सव कधी साजरा केला जातो, शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी, काय, पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करतात. लक्षात ठेवायचं. म्हणजे जसं पंजाबमध्ये बैसाखी हा सण साजरा केला जातो पहा, पिकांच्या काढण्याच्या वेळेस काय केलं तर बैसाखी सण साजरा केला जातो. त्याच प्रकारे सिक्कीममध्ये लोसंग महोत्सव साजरा केला जातो. कोणत्या समाजाकडून केला जातो किंवा कोणत्या जातीकडून केला जातो, तर भूतिया या जमातीकडून केला जातो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे ती IBPS पॅटर्ननुसार आहे किंवा TCS पॅटर्ननुसार आहे, म्हणजे दोन्ही परीक्षेच्या पॅटर्ननुसार आपली टेस्ट सिरीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर दिले जातील. त्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला असणार आहे, म्हणजे सगळ्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. मग तलाठी भरतीचा अभ्यासक्रम काय आहे, बरेच विद्यार्थी विचारतात पहा. GK आहे, किती मार्काला आहे, 25 प्रश्न, एकूण 50 मार्काला आहे. मराठी किती आहे, मराठी सुद्धा 50 मार्काला आहे. इंग्लिश किती मार्काला आहे, इंग्लिश सुद्धा 50 मार्काला आहे. आणि मॅथ रिझनिंग सुद्धा काय आहे, 50 मार्काला आहे. म्हणजे असे एकूण काय असणार आहे, तुमचा 100 प्रश्न 200 मार्कासाठी असणार आहेत. मग लक्षात ठेवायचं, तुमचा पॅटर्न काय आहे, तलाठी भरतीचा सिलेबस काय, GK 50 मार्काला, मराठी व्याकरण 50 मार्काला, इंग्लिश व्याकरण 50 मार्काला आणि गणित बुद्धिमत्ता 50 मार्काला. मग आपले हे 4 विषय काय आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये समाविष्ट आहेत. त्यासोबत तुम्हाला काय केलं जाणार आहे, जे 2019चे जे तलाठी भरतीचे पेपर आहेत, हे सगळे पेपर काय दिले जातील आपल्या टेस्ट सिरीजवरती तुम्हाला फ्रीमध्ये सेंड केले जातील. ओके, आता आपल्या टेस्ट सिरीजची किंमत किती आहे, 150 रुपये आहे. परंतु त्याच्यावरती सुद्धा आज ऑफर आहे. तुम्हाला फक्त जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली मित्रांनो, तर तुम्हाला ती फक्त काय होणार आहे, 99 रुपयाला भेटणार आहे. आता हे 99 रुपये तुम्हाला कसे पे करायचे, गुगल पे किंवा फोन पेला काय करायचं, आपला नंबर आहे 9689141630, याच्यावरती 99 रुपये सेंड करायचे आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती काय करायचा, व्हॉट्सअपला मित्रांनो शेअर करायचा आहे. ओके, तुमचा मेसेज पाहिल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज शेअर केल्या जातील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलंय, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. काय विचारलंय, महाराष्ट्र 2011च्या जनगणनेनुसार विचारले आपल्याला की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग तुमचा अभ्यास चांगला असेल, तुम्हाला माहित असेल कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे, ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याला लोकसंख्येनुसार काय करायचं असतंय, जे पहिले 4 जिल्हे आणि शेवटचे 4 जिल्हे हे काय करायचे, तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. मग सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 4 जिल्हे कोणते आहेत पहा, ठाणे आहे. आता हे कधीच विचारलेलं होतं पहा, 2011च्या लोकसंख्येने विचारलं होतं. म्हणजे ठाण्यामधून त्यावेळेस पालघर जिल्हा वेगळा झालेला नव्हता. ओके, लक्षात येतंय ना, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 2 नंबरचा जिल्हा कोणता होता, पुणे. 3 नंबरचा कोणता होता, मुंबई उपनगर. आणि 4 नंबरचा जिल्हा होता नाशिक. 5 नंबरचा नागपूर होता. 5 नंबरपर्यंत लक्षात नाही ठेवलं तरी तुम्हाला पहिले 4 तर 100% लक्षात ठेवायचे पहा, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि नाशिक आणि त्याच्यानंतर नागपूर.
आणि शेवटचे 5 कोणते होते पहा, म्हणजे सर्वात कमी लोकसंख्येवाले. सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, तर सिंधुदुर्ग आहे पहा. सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे, सिंधुदुर्ग आहे. त्याच्यानंतर गडचिरोली आहे, त्याच्यानंतर हिंगोली आहे, वाशिम आहे. लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम. 5 नंबरला आहे भंडारा. लक्षात ठेवायचे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक किती आहे, 7 आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु खूप वेळेस रिपीट होणारा प्रश्न आहे. काय विचारले, महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत. मग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये किती सदस्य आहेत, 100% विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर येणार आहे. एकूण 288 सदस्य आहेत. ओके, मग या ठिकाणी पहा, आता आपण पाहिलं एकूण सदस्य किती आहेत, 288 आहेत. मग त्याच्यापैकी सर्वसाधारण सदस्य किती आहेत पहा, 234 आहेत. याच्यावरती परीक्षेमध्ये अजून तरी प्रश्न आलेला नाही, परंतु प्रश्न परीक्षेमध्ये या 2 वरती 100% प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही काय करायचे, तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे. म्हणजे पहिलं काय, अनुसूचित जातीसाठी किती जागा राखीव आहेत असं आपल्याला विचारलं जातं. मग किती जागा राखीव आहेत, 29 जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी किती जागा राखीव आहेत असं सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर अनुसूचित जमातीसाठी एकूण 25 जागा राखीव आहेत. लक्षात ठेवायचं, एकूण सदस्य किती आहेत, 288 आहेत. त्याच्यामधील अनुसूचित जातीसाठी किती राखीव आहेत, 29. अनुसूचित जमातीसाठी किती राखीव आहेत, 25. आणि त्यानंतर दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे काय, विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे असं आपल्याला विचारला जातो. आता हा फरक लक्षात ठेवायचा आहे. इथं काय विधानसभा आहे आणि इथं काय विधान परिषद आहे. ओके, हा फरक लक्षात ठेवायचा. मग विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे महाराष्ट्राच्या, एकूण 78 आहे. ओके, लक्षात ठेवायचं. या दोन्हीवरती सुद्धा परीक्षेमध्ये काय वारंवार प्रश्न विचारलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला वित्त आयोगावरती प्रश्न होता, त्याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा वित्त आयोगावरती प्रश्न होता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काही ठराविक चॅप्टर आहेत की ज्याच्यावरती काय होतात, प्रश्न पुन्हा 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 रिपीट केले जातात. मग त्यापैकी एक महत्त्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे वित्त आयोग. याच्यावरती सुद्धा प्रत्येक परीक्षेमध्ये काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी इथं काय विचारले पहा, जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात असं विचारलेलं आहे. मग तुम्हाला मी सांगितलं होतं वित्त आयोगामध्ये काय असतात, एक अध्यक्ष असतो आणि 4 इतर सदस्य असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हेच काय आपलं पहिलंच उत्तर बरोबर असणार आहे. म्हणजे किती सदस्य असतात लक्षात ठेवायचं, 1 + 4. एक काय असतो, अध्यक्ष असतो आणि 4 सदस्य असतो. म्हणजे एकूण किती जण असतात, एकूण 5 जण असतात. पण आपल्याला ऑप्शन इथं अशा प्रकारे दिले होते, त्याच्यामुळे आपलं काय असणार आहे, अशाच प्रकारचं उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला अजून विचारलं जातं की वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते. खूप वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे, तर मग लक्षात ठेवायचं आहे कलम 280 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते, कलम 280 नुसार होते. रचना काय आहे वित्त आयोगाची, एक अध्यक्ष आणि 4 सदस्य आहेत. त्यांची नेमणूक कोण करतं पहा, तर नेमणूक राष्ट्रपती करतात. कधी करतात, दर 5 वर्षांनी केली जाते पहा. काय, दर 5 वर्षांनी. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, नंदकिशोर सिंग. त्यांनाच आपण NK सिंग म्हणतो किंवा NK सिंह म्हणतो. सध्या कितवा वित्त आयोग आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सध्या 15वा वित्त आयोग आहे. 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाल काय पहा, 2020 ते 2025 हा काय 15व्या वित्त आयोगाचा कार्यकाल आहे. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके, अध्यक्ष कोण आहेत, नंदकिशोर सिंग आहेत. त्यांनाच आपण काय म्हणतो पहा, NK सिंह असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, NK सिंह किंवा नंदकिशोर सिंग अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येऊ शकतात. मग तुम्हाला दोन्ही गोष्टी काय करायच्यात, लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा. काय विचारलंय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही. आता या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यामध्ये येत नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन काय पहा, पुणे आहे, सोलापूर आहे, सातारा आहे आणि रत्नागिरी आहे. तर यापैकी रत्नागिरी हा जिल्हा काय कृष्णा खोऱ्यामध्ये येत नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, या ठिकाणी त्यांनी कृष्णा खोरे म्हणजेच काय केलंय, भीमा नदी सुद्धा कृष्णा नदीची उपनदी असल्यामुळे भीमा आणि कृष्णा या दोन्ही नदी खोऱ्यांचा काय केलं त्यांनी एकत्र सिलेबसमध्ये घेतला किंवा एकत्र प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कृष्णा नदीचा उगम कुठं होतो, महाबळेश्वरला होतो. तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं महाबळेश्वरला काय होतं, कृष्णा नदीचा उगम होतो. या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे,
महाबळेश्वरला काय होतं, एकूण 5 नद्यांचा उगम होतो. किती नद्यांचा? 5 नद्यांचा उगम होतो. त्याच्यापैकी महत्वाच्या 2 नद्या खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कृष्णा आहे, त्याचबरोबर दुसरी कोणती आहे? कोयना. लक्षात ठेवा 5 नद्या कोणत्या आहेत? कृष्णा आहे, याच्यावरती प्रश्न आलेला आहे, कृष्णा आहे. दुसरी कोयना आहे, त्याच्यानंतर तिसरी वेण्णा, त्याच्यानंतर चौथी कोणती आहे? सावित्री, आणि 5वी कोणती आहे? गायत्री. या सगळ्या लक्षात ठेवायचे. याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. ओके, खूप महत्वाचे आहेत ह्या. काय? कोणत्या 5 नद्या? आता कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री. त्यापैकी खालच्या ज्या 2 आहेत, सावित्री आणि गायत्री, ह्या काय आहेत? कोकणातील नद्या आहेत. म्हणजे या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. या 3 काय आहेत? पूर्व वाहिनी नद्या आहेत. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात ठेवा कृष्णा नदीची एकूण लांबी किती आहे? तर एकूण लांबी 1400 किलोमीटर आहे. त्यापैकी महाराष्ट्रात किती आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर 282 किलोमीटर आहे. त्याचबरोबर तिच्या उपनद्या कोणत्या आहेत तर तिच्या उपनद्या कोयना आहे, वारणा आहे, पंचगंगा आहे आणि भीमा आहे. ह्या काय तर कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. त्याचबरोबर कृष्णा नदीच्या काठावरील शहरावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग या ठिकाणी कराड आहे, सांगली आहे आणि नृसिंहवाडी आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कराड या ठिकाणी काय आहे? कृष्णा कोयनाचा संगम आहे. नृसिंहवाडी या ठिकाणी काय? कृष्णा आणि पंचगंगा नदीचा संगम आहे. ओके, त्याचबरोबर नदी खोऱ्यातील जिल्हे कोणते आहेत? लक्षात ठेवा सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर. म्हणजे जो प्रशासकीयरित्या जो पुणे विभाग आहे ना, या पुणे विभागातील सर्व जिल्हे काय आहेत? या नदीमध्ये समाविष्ट होतात किंवा कृष्णा नदी खोऱ्यामध्ये त्यांचा समावेश होतो. ओके, पुढचा प्रश्न काय? खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? आता ह्या जमाती आहेत ना, महाराष्ट्रातील जमाती, यांच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आता या ठिकाणी आपल्याला इथे काय दिले 1 नंबरला गोंड दिली, 2 नंबरला कोणती दिली? भिल्ल दिली, आणि ऑप्शन आपल्याला खाली दिलेत या ठिकाणी आपल्याला पहिलं ऑप्शन काय दिलंय? 1 आणि 2 दोन्ही. दुसरं ऑप्शन काय दिलंय? ना 1 ना 2. तिसरं ऑप्शन काय दिलंय? केवळ 1. आणि चौथं ऑप्शन दिलंय केवळ 2. मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे की या दोन्ही जमातीचा समावेश काय होतो? महाराष्ट्रामध्ये होतो. महाराष्ट्रातील या दोन्ही जमाती काय आहेत? प्रमुख जमाती आहेत. कोणती जमात? गोंड जमात. दुसरं ऑप्शन काय होतं आपल्याला? भिल्ल जमात. ओके, मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? याच्यावरती तुम्हाला अजून लक्षात ठेवायचंय, म्हणजे महाराष्ट्रात जेवढ्या जमाती आढळतात ना, त्या सगळ्या तुम्हाला काय करायच्यात? लक्षात ठेवायच्यात. आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तुम्हाला हा तक्ता काय करायचा? 100% पाठ करून ठेवायचा आहे. तोंड पाठ झाला पाहिजे मग सगळ्यात महत्वाचं काय? भिल्ल जमात. भिल्ल जमात कुठं आढळते फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये आढळते. कुठं? सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये. मग सातपुडा पर्वतीय प्रदेश कुठे आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. मग त्या ठिकाणी कोणते जिल्हे आहेत धुळे आहे, नंदुरबार आहे आणि जळगाव आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव. त्यासोबत एक नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काय होतो? भिल्ल जमातीचा आदिवास आढळतो किंवा भिल्ल जमात नांदेडमध्ये आढळते. पण हे 3 लक्षात ठेवायचे आहेत. कोणते? सातपुडा पर्वतीय प्रदेश हा एक शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला तर हे 3 जिल्हे तुमचे ऑटोमॅटिक पाठ होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी कोणती जमात आहे? आपली गोंड जमात आहे. गोंड जमात माहिती आहे सगळ्यांना, गडचिरोलीला आहे, चंद्रपूरला आहे आणि काही प्रमाणात भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कोरकू जमात आहे. कोरकू जमात कुठे तुम्हाला माहिती असेल? मेळघाट प्रदेशामध्ये आहे मग मेळघाट प्रदेश कुठं आहे? तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. वारली जमात कुठे आहे? वारली जमात ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर आता काही पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. ओके, लक्षात ठेवायचं, ठाणे, पालघर, वारली जमात. कोलाम कुठे आहे कोलाम पुन्हा सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये. मग सातपुडा पर्वतीय प्रदेशामध्ये कोणते जिल्हे येतात? धुळे, नंदुरबार, जळगाव. ओके, लक्षात ठेवायचे, अतिशय सोपे आहेत. तुम्ही जर एकदा पाठ केले ना, विशेषतः ह्यावरच्या 4 आहेत ना, ह्या 4 वरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न विचारला जातो. जास्तीत जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस कुठे? भिल्ल जमात, गोंड जमात, कोरकू जमात, वारली जमात. त्याचबरोबर ठाकर जमात कुठे पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, रायगड. कातकरी जमातीवरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठाणे, नाशिक, रायगड. आणि शेवटची आपली 8वी जमात कोणती होती? महादेव कोळी. ती कुठे? पुणे, ठाणे, नाशिक, रायगड. याच्यापैकी पहिल्या 4 जमाती तर तुम्हाला 100% तोंडपाठ करून टाकायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. काय विचारलंय? प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? काय विचारलंय?
प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? मग प्रथिन संश्लेषणाचं कार्य कोण करतं पेशीमध्ये? तर रायझोबोम्स करतात. आता या ठिकाणी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला पेशीमधील प्रथिन फॅक्टरी किंवा प्रथिनांचा कारखाना, प्रथिने फॅक्टरी पण येऊ शकतं किंवा प्रथिनांचा कारखाना असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. मग लक्षात ठेवायचंय पेशीमधील प्रथिनांचा कारखाना कुणाला म्हटलं जातं? तर ते रायबोझोम्सला म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक विचारलं जातं की पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हटलं जातं? तर पेशीचा रासायनिक कारखाना कशाला म्हटलं जातं? गोल्गी काय संकुल जे असतं त्या गोल्गी काय संकुलाला पेशीचा रासायनिक कारखाना म्हटलं जातं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. काय विचारलंय? महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश डॅश एक करतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? महाराष्ट्रामध्ये मंत्र्यामध्ये खात्याचं वितरण कोण करतात असं आपल्याला विचारलेलं आहे. मग कोण करतं मंत्र्यामध्ये खात्याचं वितरण? तर राज्याचे मुख्यमंत्री करतात. आता या ठिकाणी लक्षात घ्या इथं त्यांनी महाराष्ट्र शब्द टाकलेला आहे, परंतु इथं महाराष्ट्र जरी शब्द नसता तरी बी काय राज्याच्या मंत्री परिषदेमधील खात्यांचे वितरण हे कोण करतात? तर राज्याचे मुख्यमंत्री करतात. लक्षात ठेवायचं. आणि जर केंद्रीय स्तरावरचा प्रश्न असता, केंद्रीय मंत्रिमंडळावरतील जर प्रश्न आला तर केंद्रीय मध्ये कोण करतात? पंतप्रधान करतात. लक्षात ठेवायचं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये खात्याचं वितरण कोण करतात? पंतप्रधान करतात. राज्य स्तरावर खात्याचं वितरण कोण करतात? तर राज्याचे मुख्यमंत्री करतात. पण आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतं? तर मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपाल करतात. लक्षात घ्या मुख्यमंत्र्याची नेमणूक कोण करतात? राज्यपाल करतात. कोणत्या कलमानुसार करतात? कलम 164 नुसार करतात. आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने काय करतात? मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने पुन्हा राज्यपाल इतर मंत्र्याची काय करतात? नियुक्ती करतात. पण आता या ठिकाणी पहा मंत्र्याची नियुक्ती कोण करतं? तर इनडायरेक्टली राज्यपाल करतात. कोणाच्या सल्ल्याने? मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने. परंतु खात्याचं वाटप कोण करतं? खाते वाटप म्हणजे कोण गृहमंत्री असेल, कोण महसूल मंत्री असेल, कुणाकडे सामाजिक न्याय खातं असेल, कुणाकडे ग्रामविकास खातं असेल, हे खात्याचं वाटप कोण करतं? तर मुख्यमंत्री करतात. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13 आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय? महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? 100% विद्यार्थ्यांचा प्रश्न बरोबर येणार आहे. एकूण किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये? एकूण 36 जिल्हे आहेत. ज्या विद्यार्थ्याला प्रश्न येत नसेल, ज्याला हे उत्तर माहीत नसेल ना, तर त्यानं आपला एक आपण म्हणतो ना कपभर पाण्यात जीव द्यावा, 100% द्यावा. कपभर पाण्यामध्ये जीव द्यावा. ओके. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला खूप सोपा प्रश्न आहे, परंतु परीक्षेमध्ये काय होतात एक 25-30 प्रश्न ओव्हरऑल 100 प्रश्नांपैकी एक 20-25 प्रश्न असे असतात की त्याचं उत्तर सगळ्या विद्यार्थ्यांना येत असतं. म्हणजे 100% विद्यार्थ्यांना येणारे प्रश्न असतात. मग असे प्रश्न मेरिटला बाधक ठरत नाहीत. अशा प्रश्नावरती मेरिट ठरत नाही. मेरिट कोणत्या प्रश्नावर ठरतं की जे प्रश्न इतर विद्यार्थ्यांना माहीत नाहीत आणि ते तुम्हाला माहिती आहे, तेव्हा तुम्हाला त्यांचा काय होतो? फायदा होतो. ओके. मग प्रशासकीय विभाग किती आहेत महाराष्ट्रामध्ये? एकूण 6 आहेत. कोणकोणते आहेत माहिती असेल तुम्हाला, सांगण्याची काही गरज नाही. पहा कोणकोणते आहेत. कोकण आहे, त्याला आपण मुंबई विभाग पण म्हणतो. पुणे आहे, नाशिक आहे, औरंगाबाद ज्याला मराठवाडा म्हटलं जातं, आणि अमरावती आणि नागपूर हे काय 6 विभाग आहेत. जिल्हे 36 आहेत आताच सांगितलं. तालुके किती आहेत? 355 तालुके आहेत. ग्रामपंचायती किती आहेत? 27,832 ग्रामपंचायती आहेत. आणि पंचायत समित्या किती आहेत? तर एकूण 351 पंचायत समित्या आहेत. आता या ठिकाणी लक्षात घ्या जिल्हा परिषदा किती आहेत असा जर प्रश्न आला, एकूण जिल्हा परिषदा किती आहेत महाराष्ट्रामध्ये असा जर प्रश्न आला, तर त्याचं उत्तर मात्र तुम्हाला 34 लिहायचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. मग हा फरक लक्षात ठेवा. जिल्हे किती आहेत? 36 आहेत, परंतु जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. का 34 आहेत? मग कोणत्या 2 जिल्ह्याला जिल्हा परिषद नाहीत हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जे 2 जिल्हे आहेत ना, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये काय जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. हा सगळा काय नागरी वस्तीचा भाग आहे. त्या ठिकाणी काय महानगरपालिका आहे. ओके. मग लक्षात ठेवायचं आहे जिल्हे 36 आणि जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत. पंचायत समित्या किती आहेत? 351 आहेत. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 आहे. पुन्हा सोपा प्रश्न आहे. काय विचारलंय? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग महात्मा गांधी यांच्या आईचं नाव काय होतं मित्रांनो? तर पुतलीबाई हे काय होतं? महात्मा गांधी यांच्या आईचं नाव होतं. मग या ठिकाणी महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय असं सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो.
तर महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव काय आहे? मोहनदास करमचंद गांधी हे काय महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म कधी झाला पहा? 2 ऑक्टोबर 1869 झाला. मृत्यू कधी झाला होता? 30 जानेवारी 1948 त्याचबरोबर या ठिकाणी असं विचारलं जातं आपल्याला की मोहनदास करमचंद गांधी किंवा महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? काय महात्मा ही उपाधी कोणी दिली असा प्रश्न विचारला जातो. मग महात्मा उपाधी कोणी दिली होती? तर ती रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. लक्षात ठेवायचे, कोणी दिली होती? रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. त्याचबरोबर अजून एक असा प्रश्न विचारला जातो की महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असं कुणी संबोधलं होतं किंवा कुणी त्यांचा उल्लेख सर्वप्रथम राष्ट्रपिता म्हणून केला होता? तर सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं होतं? त्यांचा प्रथम उल्लेख राष्ट्रपिता म्हणून केला होता. कधी केला होता? 1944 साली केला होता. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी? रौलेट ऍक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? मग या ठिकाणी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्यात आला होता? तर 6 एप्रिल 1919 काय केलं होता? रौलेट ऍक्ट उर्फ काळ्या कायद्याविरुद्ध हरताळ पाळला होता. आता या ठिकाणी तुम्हाला एक तर समजून घ्यायचंय की हा रौलेट ऍक्ट काय होता. तर रौलेट ऍक्ट मध्ये काय होतं पहा, या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा, त्याचबरोबर न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला होता. आणि या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास काय होती? मनाई करण्यात आली होती. म्हणजे या कायद्याने काय केलं होतं? 3 गोष्टी केल्या होत्या. एक तर काय, तुम्हाला विना चौकशी अटक करता येत होती. पुन्हा अटक केल्यानंतर तुम्हाला समजा न्यायालयात हजर न करता सुद्धा काय डांबून ठेवता येत होतं, म्हणजे अटक करून ठेवता येत होती. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्या विरुद्ध तुम्हाला या कायद्याने जी शिक्षा दिली जाईल त्या शिक्षेविरुद्ध तुम्हाला अपील करण्यात संधी नव्हती. म्हणून काय केलं होतं? या कायद्याला भारतीय लोकांनी काळा कायदा असं म्हटलं होतं. लक्षात ठेवायचे. काय पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. काय विचारलंय? साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करीत असे? तर साताऱ्याचे प्रतिसरकार हे स्वतंत्र भारत या नावाने पाक्षिक प्रकाशित करीत असे. साताऱ्याच्या प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 17 आहे. काय विचारलं या ठिकाणी? उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहा, तुम्ही लायब्ररीत गेला असाल तर तुम्हाला हे वाक्य बऱ्याच लायब्ररीमध्ये तुम्हाला लावलेलं दिसलं असेल. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. मग हा दिव्य संदेश कोणी दिला होता? तर तुम्हाला माहिती आहे स्वामी विवेकानंदांनी दिला होता. ओके. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण याच संदेशाचं जर पालन केलं तर आपण जीवनामध्ये कधीही अपयशी होणार नाहीत. ओके. पुढचा प्रश्न आहे, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मग पांडुरंग महादेव हे नाव कोणाचं आहे? तर सेनापती बापट यांचं ते नाव आहे. लक्षात ठेवायचंय, सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय आहे? पांडुरंग महादेव बापट. काय आहे पहा या ठिकाणी लिहून ठेवले मी. पांडुरंग महादेव बापट हे काय? सेनापती बापट यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म कधी झाला पहा? 12 नोव्हेंबर 1880. आणि विशेषतः कुठे जन्म झाला याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. कुठे जन्म झालेला आहे? पारनेर या ठिकाणी जन्म झाला होता. पारनेर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते अहमदनगर जिल्ह्यामधील आहे. सध्या पारनेरचे आमदार कोण आहेत तुम्हाला माहिती असेल? निलेश लंके साहेब हे काय पारनेरचे आमदार आहेत. आता यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे मुळशी सत्याग्रह. काय सेनापती बापट यांनी काय केलं होता? मुळशी सत्याग्रह केला होता. मुळशी सत्याग्रह कधी केला होता पहा? 1921 ते 1924 दरम्यान. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पुणे जिल्ह्यामध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 आहे. काय विचारलंय? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? काय विचारलंय? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूप वेळेस याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढचा आपला शेवटचा प्रश्न आहे. काय विचारलंय? डॅश डॅश या संताने आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. आपल्याला प्रश्न विचारला की कोणत्या संताने सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, पण कशातून? तर आपल्या कृतीतून असं आपल्याला विचारलेलं आहे. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचंय. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओला अजून लाईक केली नसेल तर एक लाईक तर व्हिडिओला नक्कीच करायची. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिचितांना काय करायचं मित्रांनो? नक्की फॉरवर्ड करायचा आहे.
तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मित्रांनो तुमचे मनापासून आभार मानतो। भेटूया आपल्या पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद।